नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नवीन शिकणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण नवीन ब्लाऊज शिवायला शिकत असतो त्यावेळेला खूप साऱ्या काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तसं पाहिलं तर या गोष्टी खूप छोट्या असतात, पण तेवढ्याच त्या महत्त्वाच्या सुद्धा असतात. आणि या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं जे काम आहे ते अतिशय छान होतं. कारण नेमकं आपण जेव्हा सुरुवातीला ब्लाऊज शिवायला शिकत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपली फिनिशिंग छान येत नाहीये किंवा आपलं काम छान होत नाहीये आणि नेमकं काय होतंय, आपल्याकडून काय चुका होत आहेत ते सुद्धा आपल्याला कळत नसतं. पण आपल्याला जर सुरुवातीच्या काळामध्येच काही महत्त्वाच्या गोष्टी जर माहीत असल्या तर आपलं जे काम होतं ते सोपं सुद्धा होतं आणि छान सुद्धा होतं. मी बऱ्याच जणींचं नोटीस केलेलं आहे की जेव्हा आपण नवीन नवीन ब्लाऊज शिवायला शिकत असतो किंवा कोणतंही काम शिकत असतो त्यावेळेला आपल्याला थोडीशी भीती असते की आपल्याकडून हे होईल की नाही किंवा आपण जी वस्तू त्याच्यासाठी वापरतोय ती वाया जाईल का. या बाबतीमध्ये जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं जर म्हटलं तर तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण पहिलं ब्लाऊज शिवायचं असतं आपल्याला त्यावेळेला आपण एकदम हलक्या क्वालिटीचं जे आहे ते ब्लाऊज पीस शिवायला घेतो. कारण त्यावेळेला आपल्या मनामध्ये भीती असते की आपण जर एखादं चांगलं ब्लाऊज पीस घेतलं आणि आपल्याला जर शिवायला नाही जमलं तर ते वाया जाईल. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच काय करता, कामाला सुरुवात करण्याच्या अगोदरच तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आणताय. तर तुम्ही जेव्हा सुरुवातीला कामाला सुरुवात करताय त्यावेळेला सर्वात पहिले ही जी निगेटिव्ह गोष्ट आहे ही सोडून द्या की आपल्याला जमेल की नाही. तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही जर बाहेर शिवण क्लास लावला तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 10,000 रुपये फी द्यावी लागणार आहे. पण आपण काय करतोय, क्लास सुद्धा लावत नाहीये तर यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून घरच्या घरीच ब्लाऊज शिवायला शिकतोय. आणि ही गोष्ट सहज शक्य आहे. तुम्हाला बाहेर कोणतेही पैसे देण्याची गरज नाहीये. तर घर बसल्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हे काम शिकू शकताय. आता या ठिकाणी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाहीये. अगदी फ्रीमध्येही शिकायचं आहे. तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघितले, पेपर कटिंग केलं, त्याची छान प्रॅक्टिस केली आणि आता ज्या वेळेला तुम्हाला वाटत असतं की मी आता हे करू शकते, आता मला ब्लाऊज शिवायला जमू शकतं, त्यावेळेला वेळ येते ती म्हणजे ब्लाऊज शिवण्याची. तेव्हा आपण काय करतो, सर्वात पहिले आपल्या मनामध्ये विचार असतो की आपल्याला जमेल की नाही. मग आपण काय करूया, एखादा साधा ब्लाऊज पीस घेऊ आणि शिवून बघू. किंवा साडीमध्ये जे ब्लाऊज पीस येतात त्याला एखादं साधं अस्तर लावूया आणि ते शिवून बघूया. तर या ठिकाणी थोडीशी तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे ती आपण बदलूया. आपण यासाठी क्लास लावलेला नाहीये आणि त्यासाठी 1 रुपया सुद्धा फी दिली नाहीये. तर आपण जेव्हा पहिले सुरुवातीच्या काळामध्ये ब्लाऊज शिवायला घेतोय त्यावेळेला एकदम हलक्यात हलकं ब्लाऊज पीस वापरण्याऐवजी जर थोडंसं मीडियम क्वालिटीचं जर ब्लाऊज पीस वापरलं तर आपलं काम छान होईल की नाही. बऱ्याच जणी काय करतात, सुरुवातीला ब्लाऊज खराब होईल या भीतीने आपल्या घरामध्ये जे अगदी 10-15 रुपयावालं ब्लाऊज पीस असतं ते शिवायला घेतात. पण आपण जेव्हा ते कटिंग करतो किंवा शिवत असतो त्यावेळेला त्याचे इतके धागे निघतात आणि आपल्याला इतका त्रास होतो, त्यामध्ये त्याची फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही. त्यामुळे आपला जो कॉन्फिडन्स आहे तो सुद्धा थोडासा डाऊन होत असतो. आणि त्याच हलक्या ब्लाऊज पीसऐवजी जर थोडंसं चांगलं ब्लाऊज पीस वापरलं, चांगलं म्हणजे अगदी महागडं नकोय आपल्याला, पण थोडंसं ते कडक राहील म्हणजे कॉटनचं असेल अशा पद्धतीचं एखादं ब्लाऊज पीस घ्यायचंय आणि अगदी 30 ते 40 रुपयापर्यंत सुद्धा अशा पद्धतीचे छान ब्लाऊज पीस येतात. आणि आपण जर असं कॉटनचं थोडंसं कडकमधलं जर ब्लाऊज पीस घेतलं तर त्याचे जे धागे आहेत ते सुद्धा कटिंग करताना निघत नाही किंवा शिवताना सुद्धा निघत नाही. आपलं काम जर फिनिशिंगमध्ये दिसत असेल ना तर आपला कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. तुम्ही कोणतंही काम करा, कोणत्याही कामामध्ये तुमची मेंटॅलिटी नीट असणं आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नवीन नवीन ब्लाऊज शिवतोय त्यावेळेला अतिशय जे हलके ब्लाऊज पीस असतात ते वापरू नका. निदान मीडियम क्वालिटीचं तरी ब्लाऊज पीस घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही जे ब्लाऊज शिवणार आहात ते खूप छान तयार होणार आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपली कात्री. आता तुम्ही एखादं कॉटनचं ब्लाऊज पीस घेतलंय आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा चांगला आहे. तुम्ही ब्लाऊज पीसवर तुमचं पेपर कटिंग ठेवलं, मार्किंग केली आणि कटिंग करायला सुरुवात केली. पण कात्री जुनी असल्यामुळे व्यवस्थित चालत नाहीये, तिची धार सुद्धा गेलीये. तर अशा वेळेला ब्लाऊज कट करत असताना तुम्हाला थोडंसं का होईना पण इरिटेट होणार.
यामध्ये इरिटेशन तर आहेच, पण त्यासोबतच तुम्ही कटिंग करत असताना त्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा कमी होते. कात्री जर नवीन असेल किंवा जुनी जरी असेल, पण जर आपण तिला व्यवस्थित धार करून घेतलेली असेल, तर आपण जेव्हा कापड कट करतो त्यावेळेला ते व्यवस्थित कट होतं. पण जर कात्रीला व्यवस्थित धार नसेल, तर आपल्याला ती चालवताना जड जाते. आपल्या हातांना सुद्धा त्रास होतो आणि कापडसुद्धा व्यवस्थित कट नाही होत. त्यामुळे तुमच्या कात्रीला धार असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पण म्हणून तुम्ही लगेच नवीन कात्री आणावी असं मी म्हणत नाहीये. पण माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, की तुम्ही जी कात्री वापरताय तिला चांगली धार असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हो, जेव्हा आपण कापड कट करतोय त्यावेळेला ते लक्षपूर्वक करायचं आहे. आपल्या कात्रीला धार किती दिवसामध्ये करावी, कोणाकडून करावी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचा जर कात्रीचा वापर जास्त नसेल, म्हणजे अगदी तुम्ही फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवताय, तुम्ही स्वतःपुरतं काम करताय, तर तुम्हाला वेळोवेळी काही धार लावण्याची गरज नाहीये. म्हणजे अगदी 1 ते 2 वर्षापर्यंत सुद्धा ती कात्री चांगली चालते. पण तुमचा जर कात्रीचा वापर जास्त असेल किंवा कात्री पडली असेल, तर तुम्हाला तिला धार लावावी लागते. उंचावरून खाली कात्री पडल्यानंतर सुद्धा तिची जी धार आहे ती कमी होते किंवा कात्री खराब होते. तेव्हा कात्रीला धार लावून घेणं गरजेचं असतं. तर आता कात्रीला धार तर करायची आहे, पण ती कुठे करावी? तुम्ही पाहिलं असेल की दारावर कात्रीला धार लावून देणारे माणसे येतात. तर आपली शिवणकामाची जी कात्री आहे, अशा कात्रीला दारावर धार लावून घेऊ नये. कात्रीला धार लावण्यासाठी सुद्धा एक सेपरेट दुकान असतं आणि त्या दुकानामध्ये एक मोठं चाक असतं आणि त्या चाकावरती कात्रीला धार लावून देतात. तर अशा दुकानामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या कात्रीला छान धार करून घ्यायची आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं दुकान कुठे शोधायचं? तुमच्या एरियामध्ये राहणारा एखादा टेलर असेल किंवा धारदार हत्यारं वापरणारा एखादा कारागीर असेल, तर अशा लोकांना तुम्ही विचारू शकता की कात्रीला धार कुठे करून मिळेल. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मार्किंगसाठी जो वापरतो तो खडू. पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवल्यानंतर आपण खडूने मार्किंग करत असतो. त्यावेळेला तो जो खडू आहे तो सुद्धा व्यवस्थित पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेला मार्किंग करतोय त्यावेळेला जी रेष ओढली जाते ती अगदी जाड नसावी. म्हणजे त्या खडूची जी साईड आहे त्याला थोडंसं कॉर्नर असला पाहिजे. म्हणजे आपण जी रेष ओढतोय ती व्यवस्थित आखल्या जाईल. किंवा या ठिकाणी खडूऐवजी आपण पेन किंवा पेन्सिलचा सुद्धा वापर करू शकतो. आता चौथी जी वस्तू मी सांगणार आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. शिवणकामासाठी आपण जो धागा वापरणार आहोत तो सुद्धा चांगला असणं महत्त्वाचं आहे. चांगला धागा वापरायचा आहे म्हणजे नेमका तो कसा वापरायचा आहे, कोणत्या कंपनीचा वापरायचा आहे. तुम्ही कोणत्या पण कंपनीचा धागा वापरा, पण तो वापरण्या अगोदर एकदा तो तोडून बघा. हाताने जर अगदी सहज तो धागा जर तुटत असेल तर तेवढा हलका धागा वापरू नका. कारण आपण जेव्हा मशीनवर तो धागा लावतो आणि आपल्या कामाला शिवायला सुरुवात करतो, तेव्हा थोड्या थोड्या वेळामध्ये हा धागा तुटतो आणि आपलं जे काम आहे ते वाढतं. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्या शिलाईला तर काही अडचण येत नाही. पण जेव्हा आपण शिवत असतो आणि तो धागा अगदी वारंवार तुटत असतो, त्यावेळेला आपल्याला थोडा का होईना पण मानसिक त्रास होतो. हा मानसिक त्रास जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण जो धागा वापरतोय तो चांगला वापरला पाहिजे. अगदी 5 ते 6 रुपयाला जे दोऱ्याचं रील येतं त्याचा सुद्धा धागा पक्का येतो. तर असा पक्का धागा आपल्याला आपल्या कामासाठी वापरायचा आहे. आता आपण एखादं छान ब्लाऊज पीस घेतलं, त्यावर छान मार्किंग केलं, त्याचं कटिंग केलं आणि शिवायला घेतलं. तर आपण जेव्हा हे शिवायला घेतलेलं आहे त्यावर ज्या शिलाया मारतोय त्या सरळ असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही मशीनवर नवीनच शिवणकाम करायला सुरुवात केलेली आहे, त्यावेळेला जेव्हा तुम्ही कापडावर शिलाई मारताय, तेव्हा ही शिलाई सरळ असणं किंवा त्याचा जो आकार आहे त्या आकारानुसार असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही पहिले थोडीशी त्याची प्रॅक्टिस करून घ्या. एखादं कापड घ्या, त्यावर सरळ शिलाया मारून बघा, थोड्याशा गोलाकार पद्धतीने शिलाई मारून बघा. खडूने किंवा पेनने कापडावरती काही आकार काढा आणि त्या आकारावरती आपल्याला शिलाई मारता येते की नाही ते सुद्धा बघा. किंवा एखादं कापड घेऊन त्याला वेगळा आकार द्या आणि तो आकार जोडून बघा. किंवा आपले जे घरातले जुने कपडे आहेत ते सुद्धा तुम्ही शिवून बघू शकता, त्याची सुद्धा फिटिंग करू शकता. तुम्हाला जर मशीन चालवता येत असेल, सरळ शिलाया मारता येत असतील किंवा जो आकार आहे तो व्यवस्थित जोडता येत असेल, तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ब्लाऊज शिवलं तरी सुद्धा ते अगदी परफेक्ट तयार करू शकताय.
त्यामुळे ब्लाऊज शिवायला घेण्याच्या अगोदर तुमच्या मशीनवर तुमचा हात बसणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर चांगली मशीन चालवता येत असेल तर तुम्ही ब्लाऊज सुद्धा अगदी सहज शिवू शकता. आतापर्यंत आपण 5 महत्त्वाचे मुद्दे पाहिले आणि आता यानंतर ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्यांसाठीच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही नवीन शिकणारे असू दे किंवा त्या कामामध्ये एक्सपर्ट असू दे, पण तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये फिनिशिंग हवी असेल, तुमचा कॉन्फिडन्स चांगला वाढवायचा असेल, तर या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्या जर गोष्टी तुम्हाला पटल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्हाला या गोष्टी माहिती होत्या का किंवा कोणी सांगितल्या होत्या का, आणि आज मी तुमच्यासोबत जे डिस्कस करते ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे का, किंवा तुम्ही काम करत असताना तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल तर तो सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला एखादा प्रॉब्लेम येत असतो आणि हाच प्रॉब्लेम सगळ्यांनाच येत असतो, पण या प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशन सुद्धा सापडत नाही आणि यावर कोणी बोलत सुद्धा नाही. तर तुमच्या कामामधले जर तुम्ही काही प्रॉब्लेम मला सांगितले तर तुमचा प्रॉब्लेम मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेन. आता आपण महत्त्वाची 6वी गोष्ट बघणार आहोत आणि आपल्या संपूर्ण कामामध्ये ती गोष्ट अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे. आपण जी मशीन वापरतोय ही मशीन चांगली चालणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि मशीन चांगली चालण्यासाठी तिची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता मशीनची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेळोवेळी मशीनला ऑइलिंग करायचं आहे. मशीनला ऑइलिंग केलेलं असलं की त्याचे जे पार्ट आहेत त्या ठिकाणी गंज चढत नाही आणि आपली जी मशीन आहे ती अगदी स्मूथ चालते. तुम्ही ब्लाऊज शिवायला बसलेले आहे, तुमचा जो धागा आहे तो वारंवार तुटतोय, शिलाई चांगली येत नाहीये, तेव्हा तुमचा काम करण्याचा मूड राहील का? त्यामुळे काम करण्यासाठी आपला चांगला मूड असणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपला मूड चांगला केव्हा असेल तर जेव्हा आपली मशीन चांगली चालेल. आपलं काम झाल्यानंतर ती मशीन झाकून ठेवणं, त्या मशीनला वेळोवेळी ऑइलिंग करणं, आतल्या बाजूने तिची साफसफाई करणं किंवा ती जर बिघडली असेल तर तिची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर मशीनची व्यवस्थित काळजी घेत असाल तर तिची सर्व्हिसिंग सुद्धा कितीतरी वर्ष करावी लागत नाही. मशीनची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला मशीनला ऑइल द्यायचं आहे, मग ती चालू असू दे किंवा बंद असू दे. बरेच जण काय करतात, जेव्हा काम करायचंय फक्त त्याच वेळेला मशीनला ऑइल देत असतात, पण मशीन जेव्हा बंद असते त्यावेळेला सुद्धा तिला ऑइल असलं पाहिजे. मशीन बंद जरी असली तरी सुद्धा तिला ऑइलची गरज असते, कारण मशीन बंद असल्यावरच तिचे जे आतले पार्ट आहे त्या ठिकाणी गंज चढत असतो. तर ही गोष्ट टाळण्यासाठी तुम्ही रोज जरी अगदी 2-3 थेंब जरी ऑइल केलं तरी सुद्धा चालतं. रोज किंवा 1-2 दिवसामध्ये वरच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गरजेचं वाटतंय, ज्या ठिकाणी जॉईंट आहे त्या ठिकाणी आपण 1-2 थेंब ऑइल टाकू शकतो. 15 दिवसामध्ये किंवा कमीत कमी 1-2 महिन्यामध्ये मशीन वर काढायची आहे आणि ही मशीन उलट करून त्यामध्ये जो काही कचरा साचलेला आहे तो कचरा काढायचा आहे. धागे साचलेले असतील तर ते धागे काढायचे आहेत. ती मशीन व्यवस्थित क्लीन केल्यानंतर त्याचे जे आतले भाग आहेत त्या ठिकाणी ऑइल टाकायचंय. तुमचा मशीनचा जर वापर जास्त असेल तर या ठिकाणी खूप घाण साचते आणि हा जो कचरा आहे तो वेळोवेळी स्वच्छ केलाच पाहिजे, त्यावेळेला तुमची मशीन चांगली चालते. तुम्ही जर वेळोवेळी मशीनची साफसफाई केली, ती व्यवस्थित ठेवली, तिला ऑइलिंग केलं तर तुम्हाला अगदी वर्षानुवर्ष मशीनला सर्व्हिसिंग करण्याची गरज पडत नाही. आपली शिलाई मशीन चांगली राहण्यासाठी आपल्याला फक्त महत्त्वाचं एकच काम करायचंय, ते म्हणजे तिचा कचरा साफ करणं आणि तिला ऑइलिंग करणं. आता जो महत्त्वाचा 7वा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तो ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणींना ब्लाऊजचं छान कटिंग करता येतं, ब्लाऊज छान शिवता येतं, पण त्या ब्लाऊजला फिनिशिंग मात्र अजिबात नसते. आपण कोणतंही जरी काम केलं तरी सुद्धा त्या कामामध्ये फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं असतं. ब्लाऊजला फिनिशिंग असणं म्हणजे काय बरं, तर मी आता जशी शिलाई मारते तर अशा पद्धतीच्या अगदी सरळ शिलाया येणं, ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते ओबडधोबड न दिसता ते छान दिसणं, प्रत्येक ठिकाणी आपण जी शिलाई मारलेली आहे ती वाकडी तिकडी नसणं, ती व्यवस्थित असणं. म्हणायचंच झालं तर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते छान दिसणं म्हणजे ते फिनिशिंगमध्ये झालं आहे. तर ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं ब्लाऊज पीस वापरायचे किंवा साडीमधलं जर ब्लाऊज पीस वापरत असू तर अस्तर चांगलं वापरायचं आहे. कापडावर आपण छान पेपर कटिंग ठेवून घेतलं, त्यावर मार्किंग केलं, छान असं कटिंग सुद्धा करून घेतलं आणि शिवायला सुद्धा घेतलं,
तर आपण जेव्हा हे शिवायला घेतोय त्यावेळेला ते जे कापड आहे ते कमीत कमी हाताळायचं आहे. म्हणजे एखादा पार्ट शिवायला घेतला की लगेच तो पूर्ण करायचा आहे आणि लगेच दुसरा पार्ट सुद्धा शिवायला घ्यायचा आहे. आपलं जे काम आहे ते स्टेप बाय स्टेप करायचं आहे. ब्लाऊजचा एक तुकडा इकडे पडतोय, ब्लाऊजचा दुसरा तुकडा तिकडे पडतोय, अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं नाहीये. एकदा एक काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण करूनच मग ते सोडायचं आहे. कापडाची कमीत कमी हाताळणी करणं म्हणजे काय? तर आपण एखादा पार्ट तयार करायला घेतल्यानंतर तो पूर्ण केल्यानंतरच ठेवायचा आहे. आज आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्याप्रमाणे जर तुमचं काम केलं तर तुमचं काम सुद्धा अतिशय छान होऊ शकतं. आपण आपलं काम करत असताना ज्या वस्तू वापरतोय त्या वस्तू चांगल्या ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण ह्या वस्तू चांगल्या असतील तर तुमची मानसिक स्थिती सुद्धा चांगली राहते आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.